आजच्या काळामध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन कुठे आहे माहिती आहे? किंवा लोक कुठे अडकलेत माहिती आहे? देव आहे की नाही? पाप म्हणजे काय? पुण्य म्हणजे काय? कोणत्या गोष्टी पाप घडवतात आणि कुठल्या गोष्टी चांगले पुण्य घडवतात? पापाचा घडा कधी भरतो किंवा वाईट लोक एवढं मजेत का राहतात आणि जे चांगले वागतात, ज्यांची नियत चांगली आहे, त्यांना का त्रास होतो? जर हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ भावनिक नाही तर लॉजिकने बनवला आहे. आपण आता वेगळ्या पद्धतीने विचार करूयात आणि यावर डिस्कशन करूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवत पुराणमध्ये सुद्धा आपल्या या कलियुगाबद्दल सांगितलं आहे की कलियुग वाईट काळ नाही आहे, तर यामध्ये सत्य कमी आणि लोकांना भ्रम जास्त होणार आहे. म्हणजेच काय, तर चुकीच्या गोष्टी बरोबर वाटायला लागणार आणि बरोबर असणाऱ्या गोष्टी त्यांना चुकीच्या वाटणार. आज कोणी खोटं बोलून पुढे निघाला तर लोक म्हणतात खूप स्मार्ट आहे हा, आणि एखादा प्रामाणिकपणे पुढे जात असेल तर त्याला म्हणतात हा खूप बेवकूफ आहे किंवा मंद आहे. आजपर्यंत आपण हे ऐकलं की ही गोष्ट केल्याने पाप होते आणि ही गोष्ट केल्याने पुण्य होते, पण शास्त्रामध्ये पाप आणि पुण्याची डेफिनेशन जर बघायला गेलं तर अशी आहे की एखाद्या कृतीमुळे इतरांचं मन दुखत असेल तर आपलं मन काळं होतं आणि हेच पाप आहे. आणि पुण्य म्हणजे आपल्या काही कृतींमुळे इतरांचा फायदा होत असेल किंवा इतरांचं भलं होत असेल तर त्याचं पुण्य आपल्याला लागतं. कलियुगामध्ये पाप आणि पुण्य लगेच रिझल्ट देत नाही, किंवा तुम्ही आज पाप केलं तर उद्या लगेच शिक्षा मिळत नाही, किंवा आज पुण्य केलं तर उद्या लगेच त्या पुण्याचं फळ नाही मिळत. थोडासा डिले होतो, उशीर होतो, पण त्याचं फळ 100% मिळतं. मग ते चांगल्या कर्माचं असो किंवा वाईट कर्माचं फळ असो, मिळणार तर 100% आहे. फार तर फार उशीर होईल, बट 100% मिळेल. आणि सगळ्यात पेनफुल वाईट प्रश्न जो आहे ना, तो काय माहिती आहे? खूप म्हणतात की माझ्यासोबत या व्यक्तीने असं केलं तर हा तर खुश आहे. वाईट करून लोक खुश राहतात, मग देव आहे तरी कुठे? कुठे आहे त्याचा न्याय? माझ्यासोबत असं का झालं? पण तुम्हाला एक सांगू, जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाईट वागूनही सक्सेस मिळतं ना, ते सक्सेस ते पहिल्या कर्माचं असतं. एखादा माणूस चुकीच्या कर्माने पैसा मिळवतो, परंतु आपल्याला वाटतं हा चुकीच्या मार्गाने पैसा कमवतो, मग एवढं करून सुद्धा देव सजा का नाही देत? पण ॲक्च्युअलमध्ये ज्याला सक्सेस मिळतं ना, ॲक्च्युअलमध्ये ते सक्सेस त्याचं पूर्वीचं केलेल्या पुण्याचं फळ असतं. पण हळूहळू सगळे रिलेशनशिप्स तुटतात, खूप मोठा डाऊनफॉल येतो, तो पॉझिटिव्हमधून नेगेटिव्हमध्ये जायला लागतो. कारण हे सगळं ते ॲक्युम्युलेटेड केलेलं पाप असतं. हळूहळू न्याय होतो, पण 100% होतो. आणि आपल्याला वाटतं देव न्याय करत नाही. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, फक्त पेशन्स ठेवा. जर चांगल्या माणसाला त्रास होत असेल तर त्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी, देवावर विश्वास ठेवावा फर्स्ट ऑफ ऑल. आणि नेहमी डोक्यात हे ठेवा की तुमचं जुनं जे कर्म आहे ना, ते तुमचं कटत आहे, कारण तुमच्या आयुष्यात आता चांगले दिवस येत आहेत आणि हे होणं खूप गरजेचं आहे. म्हणून देवावरचा विश्वास तुटू देऊ नका. सो जर तुला वाटत असेल की मला माझ्या चांगल्या कर्माचं फळ मिळत नाही आहे, मला एवढं पुण्य करूनही मला या कर्माचं वाईटच फळ मिळत आहे, मला त्रासच होत आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेव, हा त्रास तुझी पनिशमेंट नाही आहे, तर तुला बिल्ड करत आहे देव. तुझं क्लिन्झिंग करत आहे, तुला अजून स्ट्रॉंग करत आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, क्लिन्झिंगची प्रोसेस किंवा जेव्हा एखादा माणूस स्ट्रॉंग होत असतो किंवा देवाला एखाद्या व्यक्तीला स्ट्रॉंग बनवायचं असेल तर ते कधीच सोप्या पद्धतीने होत नाही. त्याची प्रोसेस खूप हार्ड असते. आणि कर्माची सिस्टम असते ना, ते कधी चुकीचा हिशोब ठेवत नाही. लक्षात ठेव, पाप आणि पुण्य कधीच लपवता येत नाही, कारण देव बाहेर नाही, तुझ्या आतमध्येच बसलेला आहे. त्याला सगळं दिसत आहे, त्याला सगळं कळत आहे. सो आजचा टॉपिक आपण इथेच संपूयात. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय गाईज.